तर कबूतरखान्याबाबत जैन समाजाने आंदोलन केल्यावर एक भूमिका आणि मराठी एकीकरण समितीला वेगळा न्याय मिळाल्याची भावना सध्या व्यक्त होतीये। जैन समाजातल्या आंदोलकांना हातही लावला नाही, मराठी समितीच्या आंदोलकांची धरपकड का केली असा सवाल समितीतर्फे विचारला जातोय। कबूतरांसाठी जैन समाजाने केलेल्या 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली आहे। परवानगी नाकारूनही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली। जैन समाजाने आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, सरकार दुटप्पीपणा करतंय का असा आरोपही त्यांनी केला। पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी, या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय, हे पणाच आहे। गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का साठी जातंय याचा आम्हाला अभिमान आहे। ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली। परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं। आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात। मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्यांच्यावर काय कारवाई केली? कबूतरखान्याच्या वादात जैन मुनी निलेशचंद्र